नमस्कार मंडळी. काय बोलायचं आणि किती बोलायचं. ॲक्च्युली ना मला बोलायला होत नाहीये, खूप रडायला येतंय, पण मी कंट्रोल करते स्वतःवर. काय चाललंय या देशामध्ये? अक्षताताई म्हात्रे नाही झाली तर ती उरणची केस, उरणची नाही झाली तर ती डॉक्टरची केस, आणि आता हे 4 वर्षाची मुलगी बदलापूरमध्ये शाळेमध्ये 2-4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. आज आहे दिनांक मंगळवार 20 ऑगस्ट, आणि आज सगळे रिक्षावाल्यांनी रिक्षा वगैरे सगळं बंद केले आहे. असं सगळं आहे. एक आंदोलन करण्यासाठी त्यांनी एक त्या मुलींना न्याय देण्यासाठी ते एक उतरलेत आता रस्त्यावर. अरे पण किती उतरायचं रस्त्यावर, किती मेणबत्त्या पेटवायचं, किती काय करायचंय? जागे व्हा ना. हे नेते तुम्ही लोक काय करताय सगळे? फक्त तुम्ही वोट मागायला येणार? अरे काय चाललंय बघा ना, ह्या महाराष्ट्रात काय चाललंय हे सगळं. एवढा संताप येतो, एवढी चीड येते ना मला काहीच समजत नाहीये. म्हणजे तुम्ही आता म्हणाल आले व्हिडिओ बनवायला, आले व्ह्यूअरसाठी. अक्षताताई म्हात्रेचा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं. तुम्ही भरपूर जणांनी कमेंट केलेत त्याच्यावर की आले व्ह्यूअर्स लोकांना ह्या कामं नाहीत, ह्या युट्यूब लोकांवाल्यांना कामं नाहीत, व्ह्यूअरसाठी व्हिडिओ बनवतात. पण जीवावर रिस्क घेऊन मी एवढा लांब गेली होती व्हिडिओ बनवायला, आणि तुम्हाला दाखवली होती की ती जागा कशी आहे. काही लोकांना नाही माहिती, तिकडचे जे राहणारे लोक आहेत किंवा जवळपासचे जे राहणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे ते मंदिर वगैरे कसं आहे काय. पण जे ह्या मुंबईच्या बाहेर लोक राहतात त्यांना सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आहे. इव्हन सगळ्या जगाला दाखवण्याचा प्रयत्न होता की ते कसं आहे, कसं घडलं, काय आहे. ही घटना अजून देखील काही लोकांना माहिती नाहीये, अक्षताताई म्हात्रेची वगैरे. तो एक दाखवण्याचा उद्दिष्ट होता. त्याच्यामध्ये एवढे सगळे तुम्ही लोकांनी कमेंट केले होते की काय या युट्यूबवाल्यांना कामं नाही. जसं न्यूजवाले न्यूजचं काम करतात ना, तसं आम्ही सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून ज्यांना नाही माहिती आहे त्यांना सांगण्याचा आणि एक स्वतः व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. सो प्लीज असं कमेंट करू नका. तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेअर करत जा, म्हणजे कोणाला तरी माहिती पडेल. मला सुद्धा माहिती नव्हतं ही बदलापूरची घटना. एवढे मी जवळ राहून सुद्धा मला माहिती नाहीये ही बदलापूरची घटना घडलेली आहे. मी आज मोबाईलच्या थ्रू एका युट्यूबच्या ह्याच्यावर न्यूज आज बघितले तेव्हा मला समजलं, अरे बाप रे बाबा. म्हणजे अगदी अक्षरशः हद्द पार. म्हणजे काय बोलायचं खरंच. म्हणजे दाखवून दिले आता की तुम्ही शिकू नका, शिकायचंच नाही अजिबात. मुलींनी शिकायचं पण आहे, कारण त्यांची पुढे झाल्यावर काय अवस्था होणार आहे. हे डॉक्टरची घटना घडली, शिकायचं नाही अजिबात. शिकून झाल्यावर तुम्ही डॉक्टर पण नका बनू, तुम्ही काहीच नका बनू, कारण तुमच्यासोबत हे सगळं होणार आहे. अरे आम्ही जगायचं की नाही मला काहीच समजत नाहीये. रस्त्याने चालताना आमच्यावर काही होऊ शकतं, शाळेत होऊ शकतं, मंदिरात होऊ शकतं, कुठेही काहीही होऊ शकतं. म्हणजे आम्ही स्त्री घेऊन चुकी केली आहे का? स्त्री जन्म घेऊन काहीच समजत नाहीये काय चाललंय ह्या जगामध्ये. भीती नावाची गोष्टच नाही राहिलेली बिलकुल पण. एका केसचा निकाल ना लागेपर्यंत निकाल लागत नाही तर ही दुसऱ्या केस चालूच आहेत. म्हणजे अत्याचार करणारे, म्हणजे हे करणारे, खून बलात्कार करणारे, म्हणजे नाहीच. त्यांना भीती नावाची गोष्टच नाही राहिलेली आहे. त्यांना माहिती काय करणार आहे आपलं सरकार, काय करणार आहे. जेव्हा तुमच्यासोबत होईल ना, प्रत्येक सरकाराचे जेवढे पण नेते लोक आहेत ना त्यांच्यासोबत जेव्हा ही घटना घडेल ना, तेव्हा तुम्ही लोक जागे होणार आहे. आणि तुमच्यासोबत घडूच नाही शकणार, कारण तुम्हाला 24 तास सोबत पोलीस असतात, तुम्हाला सिक्युरिटी असते, आम्हाला नसते ना. म्हणून आमच्यासोबत हे सगळं होतंय आणि म्हणून आम्ही जीवांच्या आकांताने ओरडतो न्याय मागायला. पण तो सुद्धा तुम्ही त्याला एवढा वेळ लावता, कारण तुम्हाला माहिती हे लोक काय करणार आहेत. हे लोक बोंबलणार, मेणबत्त्या पेटवणार, 10 दिवस आंदोलन करणार, फेऱ्या मारणार अख्ख्या जगभर आणि शांत बसणार. प्लीज, ज्याचं जातं ना, ज्याला होतं ना त्याला समजतं. फार माझी चिडचिड होते, मला तळतळाट होते अक्षरशः ना. मला काय करावं असं म्हणजे जीव द्यावा आता असं वाटलं मला. तर असं वाटतं एक काम करा, प्रत्येक स्त्रीने फाशी लावून घ्या सगळ्यांनी, म्हणजे विषयच नको. आता हे असं होईल तसं होईल. अरे जगायचं का नाही, अरे रस्त्याने जायचं का नाही, अरे ट्रेनमधून प्रवास करायचा की नाही. त्याच्यापेक्षा एक काम करा, सगळ्यांनी फाशी लावून घ्या किंवा 20च्या बाटल्या घ्या आणि त्या मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर जा सगळ्यांनी आणि पिऊन घ्या. सगळ्यांनी तेच करूया आता आपण, म्हणजे विषयच नको.
जगू द्या, जेंट्स लोकांना जगू दे, मस्त ऐश आराम करू द्या लोकांना. शीट, मला ना शपथ, मला ना का आता मी तुम्हाला सांगू, एवढा राग येतोय ना मला, एवढी चिडचिड होते ना, मला शपथ समजत नाही. प्लीज प्लीज हात जोडून विनंती आहे साहेब, प्लीज राज ठाकरे साहेब, सगळ्यांना जेवढे आपले नेते सगळ्यांना प्लीज ह्याच्यावर काहीतरी कठोरातली कठोर कारवाई करा प्लीज, जेणेकरून ह्या घटना बस झाल्या. आता कुठेतरी थांबू द्या बस. मला ना खरं सांगते, व्हिडिओ काढायचा काही हेतू नाहीये ह्याच्यामध्ये. माझी चिडचिड जी होते ना ती मला तुमच्या समोर व्यक्त करायची, आणि ही चिडचिड तुम्ही ना सगळ्यांना दाखवा की प्रत्येक महिलेची अशी चिडचिड होते, असंच तिला वाटते की काय करावं आणि काय नको. प्लीज हात जोडून विनंती आहे साहेब, प्लीज 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 काहीतरी कारवाई करायच्यावर. जो 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 छेडेल, ज्या हाताने छेडेल तो हात छाटून टाका, ज्या डोळ्याने डोळा मारेल तो डोळा फोडून टाका. असे जेव्हा प्रत्येक असं म्हणजे अशी जेव्हा तुम्ही कठोरातली कठोर जेव्हा कारवाई तुम्ही कराल, जेव्हा तुम्ही त्यांना हे कराल ना शिक्षा, तेव्हा असे थरथरले पाहिजेत, असं बोट लावायला पण थरथरले पाहिजेत. 4 वर्षाची पोरगी आहे, 4 वर्षाच्या पोरीवर सॉरी, कारण मी खूप कंट्रोल करते, मी खरं सांगते. मला ना बोलतात ना एवढी भीती बसली ना मनामध्ये की जे कुठेच एकटं जायची हिंमतच नाही होते आता, कुठेच नाही. म्हणजे एका धक्क्यातून आपण सावरतोय की अरे बापरे, जी भीती मनात होते, सतत 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 झोप नाही लागत त्या भीतीने, ती भीती कुठे नाही सावरते की ही दुसरी नाही झाली की तिसरी. अरे मुलींना जन्माला घालायचंच नाही वाटतं आता. म्हणजे मुलगी बोलतात ना, ते बोलतात ना आधी मुलींवर जे हे होत होतं ना की मुलगी झाली की तिला मारून टाकायचे, तसं करायला पाहिजे आता. जर चुकून झाली मुलगी तर तिला आधीच मारून टाकूया आपण, जेणेकरून म्हणजे हे सगळं बघायला राहणार नाही ना पुढे. कारण सेफच नाही आपण, कितीही बोंब बोललो, कितीही काही आटापिटा केला, कितीही डोकं फोडलं ना तरी हे सरकार काय बघणार नाही. तेवढ्यापुरती फक्त हे करणार आणि तिथे स्टॉप करणार विषय, आणि रोज काय ना काय ऐकायला आपल्याला येतच राहणार. कारण ह्या भारतात काही खरं नाहीये, आपल्या महाराष्ट्रात काही खरं नाहीये. इथे काही न्याय मिळणार नाहीये आणि काही होणार नाहीये आटापिटा करून. अशी वेळच नाही आली पाहिजे, न्याय द्या रे, न्याय द्या रे आम्हाला, तुमच्याकडे माफी, तुमच्याकडे हे करतो रे. प्रत्येक पत्रकाराच्या थ्रू, प्रत्येक बातमीच्या थ्रू भीक मागायची त्यांच्याकडे, आम्हाला न्याय द्या रे, न्याय द्या आम्हाला, त्या नराधमांना फाशीच झाली पाहिजे, हेच झालं पाहिजे. ही सगळ्या गोष्टीची वेळच नाही आली पाहिजे, नाहीच आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची वेळ. झालंय ऑन दी स्पॉट, कापला पाहिजे लगेच तिकडे. ही वेळच आली, त्याला कापायला तेव्हा दुसऱ्याच्या अंगात थरथरेल हात लावायला एखाद्याला. प्लीज हात जोडून विनंती आहे, प्लीज. अजूनही ही घटना जास्त कोणाला माहिती नाही, कारण ही आत्ताच शुक्रवार शनिवार रविवारी काहीतरी वाटतं घडली ही घटना, आणि एवढ्या जवळ असून सुद्धा मला माहिती नाहीये. मला एकाने सांगितलं फोनवर, माझा एक दादानी, तो माझ्याकडे आज राखी बांधायला येणार होता, तो मला बोलला ताई तुमच्याकडे असं असं झालंय, त्याच्यामुळे मी कसा येऊ, सगळ्या रिक्षा वगैरे बंद आहेत. तेव्हा मला समजलं अरे बापरे हे काय. 4 वर्षाची मुली, 4 वर्षाच्या 2 मुली स्कूलमध्ये त्यांच्यावर अत्याचार केलेत, तिकडच्याच जो काम करणारा कोण होता त्यांनी. आणि मुळात तुम्ही जेन्ट्स ठेवता कशाला, मुलींना वॉशरूमला वगैरे घेऊन जायसाठी, कशाला? हा, फक्त पैसा उपटायचा का शाळांना? 30-30 हजार फी द्या, 40-40 हजार फी द्या, झक मारायला. हा, आणि शाळेचे जे शिक्षक लोक आहेत ते अजिबात समोर येत नाहीयेत, पालकांच्या अजिबात समोर येत नाहीत, लपून बसलेत आतमध्ये, तोंड नाही त्यांना दाखवायला. अरे काय मला, मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच, माझी जी चिडचिड होते, माझा जो राग आहे ना, हा राग प्रत्येक भारतीय, प्रत्येक माणसाच्या मनात आहे आता. कारण 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, म्हणजे मी त्या मागे सुद्धा त्या अक्षता म्हात्रेच्या व्हिडिओमध्ये बोललेली होती की 4 वर्षा ते 60 वर्षाच्या बाईपर्यंत आपल्याला भीती आहे. म्हणजे किती आहे बाई, हे कितीही वर्षाची असू दे आणि कितीही काही असू दे, तिला जगण्याचं म्हणजे बोलतात ना नाहीच आहे, ती जगूच शकत नाही व्यवस्थितपणे, नाहीच, काय फायदाच नाहीये जगून. जगा म्हणजे मी तर हे सगळं आता चाललं ना, एवढंच ठरवलंय, जो दिवस आपण दुसऱ्या दिवशी बघू तो आदल्या दिवशी जगलेल्या दिवसाचे आभार मानायचे, एवढंच ठरवलंय आता. कारण आपण कधी आपल्यावर काय होईल हे काहीच सांगता नाही येते.
कधी कोण घरी आपण असू, घरी आपण कोण दरवाजात आला आपल्यावर काही होऊ शकतं, रस्त्याने जाताना काही होऊ शकतं, रिक्षात होऊ शकतं, ट्रेनमध्ये होऊ शकतं, मंदिरात होऊ शकतं, शाळेत होऊ शकतं, हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं. कुठलीच जागा नाही राहिली. आता कुठली जागा राहिली आहे सांगा तुम्हीच, कुठली जागा राहिली आहे? पोलीस स्टेशन राहिले, तिकडे यायचं आता आम्ही सेफ म्हणून. अरे रक्षाबंधन साजरं केलं ना, प्रत्येक बहिणी तुझी ग ताई ग मी रक्षण करीन, ही तशीच प्रत्येक बहिणीचे रक्षण करा. तुमची जी वासना आहे ना, ही वासना ठेवा साईडला आणि जागे व्हा त्या टायमाला की अरे नाही आपण हे करतोय ना, हे चुकीचं करतोय, हे नाही करायला पाहिजे, हे रोखा कुठेतरी. आणि ह्याला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. शेअर नका करू तुम्ही, पण प्लीज हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना म्हणजे प्लीज सावध राहा. ही दुनिया लय नालायक झाली, लय म्हणजे लय अतिशय नालायक झालेली ही दुनिया. जिथे पुरुष आहे ना, आता सगळेच पुरुष तसे आहेत असं मी नाही म्हणत, पण काय आता कोणावर भरोसा ठेवायचा तुम्ही सांगा. आता शाळेत सुद्धा पिऊन बिऊन हे जे पिऊन असतात शाळेत त्यांच्या कडून ही आता ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या आहेत, मंदिरात घडायला लागल्या आहेत. काय बोलायचं सांगा, काही बोलण्यात अर्थच नाहीये. अगदी 4-5 मिनिटाचा व्हिडिओ मला बनवायचा होता आणि तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता, पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार आहे. पण खरंच आता फक्त स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या मुलींची काळजी घ्या, एवढंच सांगू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून. जो प्रत्येक पॅरेंट्स म्हणेल आणि प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे की मी सांगायची वेगळी काही गरज नाहीये, पण हे जे आता बाहेर जे चाललंय ना, म्हणजे झाला आता त्या उरणचा, त्या अक्षताताईचा निकाल नाही लागत तोपर्यंत उरणची घटना झाली, त्या पोरीवर बिचारीवर अत्याचार वाईट झाले, ते नाही झालं तोपर्यंत ते डॉक्टरचं झालं, ते नाही झालं आता ह्या पोरींचं लहान, हा त्यांच्यावर अत्याचार केले. बिचाऱ्या कशा असतील, काय असतील, त्यांना किती त्रास झाला असेल, काय बोलायला पण लाज आणि शरम वाटते बाबा खरंच. कसं काय त्या शाळा ना, ती शाळा बंद झाली पाहिजे, कारण का हे बंद झालीच पाहिजे ती शाळा. आणि जेवढ्या पण मुली आहेत ना त्या शाळेमध्ये, जेवढ्या पण त्या पालकांनी काढून टाका, दुसऱ्या शाळेत टाका जिथे पिऊन बिऊन एकही पुरुष नसेल, त्या शाळेत टाका. कारण का नाही सेफ आहे. जर सेफ असती ना ही शाळा तर असं घडलं नसतं. कारण ते प्रिन्सिपल तिकडचं बोलतात ना, मॅनेजमेंटचं चांगलं असतं ना, तर हे कदाचित असं नसतं घडलं. स्ट्रिक्टपणा असतात तर नसतं घडलं. हे काहीतरी फालतूपणा चालला असेल त्या शाळेचा, हा आओ जाओ घर तुम्हारा, काही लक्ष दिलं नसेल. हा अरे कोण पिऊन घेऊन जातो का बाथरूमला मुलींना? मावशा नाहीत का तुमच्याकडे? लेडीज नाही का? हा जाऊ द्या मंडळी, मी आज खूप चिडचिड केली आहे माझी, फार भयानक तुम्ही समजू शकता. एक फार माझी चिडचिड झाली या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे मी काय बडबड करत गेले, काय बोलत गेले मला स्वतःलाच नाही समजलंय. तर समजून घ्या माझी चिडचिड झाली आहे. आणि व्हिडिओ शेअर करा, बघा तुमची इच्छा असेल तर. परत म्हणाल की ह्या व्ह्यूसाठी असं करतं वगैरे, मला खरंच असं नाही करायचं आणि मी व्हिडिओ बनवणार पण नव्हती. मला जर व्ह्यूसाठी व्हिडिओ बनवायचा असेल ना, त्या उरणच्या ताईचा पण मी बनवला असता, कारण का अक्षदा म्हात्रेचा व्हिडिओ बनवायचा तर ती घटना झाली ते बनवलं असतं लगेच, त्या डॉक्टरीचं लगेच ते. पण हे ना सहन नाही झालं मला. आता हे 4 मुलीचं जे मी ऐकलं, म्हणजे सगळ्याच गोष्टी मला म्हणजे रोज चाललंच आहे डोक्यामध्ये ते विचार, अरे काय चाललंय, काय चाललंय देवा स्वामी, हे सगळं काय चाललंय. रोज देवाला मी बोलते. आणि आज मी सकाळी भावाला, माझ्या दुसरा एक भाव आहे गणेश सर, त्यांना राखी बांधायला जेव्हा बोलवलं मी, ते मला बोलले ताई असं असं झालंय. म्हटलं काय? शॉकच झाली मी एकदम 1 सेकंडसाठी. म्हणून बोलले चला व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते की तुम्ही तुमच्या मुलींची काळजी घ्या. ना बसवाल्यावर विश्वास ठेवायचा, ना टॅक्सीवाल्यावर ठेवायचा. जे मुलं व्हॅनमध्ये जातात कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणावरही ठेवू नका. बस, धन्यवाद.